बोला इन्स्पेक्टर साहेब. तो साहेब त्या म्हाताऱ्याने डोक्याचा पार भुसा करून टाकलाय. अहो गप्प बसायला तयारच नाहीये. कोण तुमचा लाडका श्रीनिवास दळवी? हा तोच. आता मीडियाला घेऊन आला होता इथे. पोलीस स्टेशनच्या बाहेर उभं राहून मीडियाला कबुली जबाब द्यायला निघाला होता. क्या फॅमिलीला मस्ती आहे. त्याचे कारनामे पाहता हा त्या माणसाला गाडलेली दुसरी जागा शोधल्याशिवाय राहणार नाही. साहेब याचा काहीतरी कायमचा बंदोबस्त करायला हवा. बरोबर आहे तुमचं. बॉडी पर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. पण मग तसं असेल तर या गोष्टीचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करून घ्यायला हवा नाही का? ते कसं? ते तुम्ही माझ्यावर सोडा. आता श्रीनिवास दळवी या प्रॉब्लेम मध्ये स्वतःच कसा अडकतो ते बघाच. भावना, ए भावना. हा काय जेवण होतं ना. याला संशय आलाय का? जी कोणी डबा भरते ती मला चिठ्ठ्या लिहिते ते. हा असा का विचारतोय? काही स्पेसिफिक विचारायचं होतं का तुला? नाही, नसेलच बहुतेक आज चिठ्ठी. जाऊ दे. हा माणूस इम्पॉसिबल आहे. मी डबा मिळायला नको म्हणून लपवला होता. सॉरी जानू, तुला दिलेलं प्रॉमिस तुटलं. पण आय स्वेअर उद्यापासून डबा प्रकरण पूर्ण म्हणजे पूर्णपणे बंद. तुझा आणि या जयंतचा अप्रत्यक्ष संबंध पण नको. आणि आज जाणार फायनल चिठ्ठी. येस, आता मी या चिठ्ठीवालीला भेटल्याशिवाय राहणार नाही. शेवटी कनेक्शन तर आहे आमचं. साखरपुड्यानंतरची पहिली चिठ्ठी माझ्या आहोंनी माझ्या नवऱ्याने पाठवली आहे. वा सई, शाबास. बघूया काय उत्तर आलंय. तुम्हाला जर का इतकंच माझ्याविषयी वाटतं तर मला भेटत का नाही? उद्या सकाळी महानंद लेनला वेलवेट कॅफेमध्ये या. विश्वाने अशी का चिठ्ठी लिहिली आहे? मला आवाजाव का करतोय? आणि मला भेटायचंय तर हे तुम्हाला घरी आल्यावरही सांगूच शकतो. ही चिठ्ठी विश्वानेच नक्की लिहिली आहे का जयंतने लिहिली आहे? सई, ऐक ना, तू आज डब्यात चिठ्ठी पाठवली नव्हतीस ना? का असं विचारतोयस? अगं नेमकी आज ऑफिसमध्ये डब्यांची अदलाबदल झाली. काय करणार, तू सांगितलं होतंस ना मला, हा व्हाईट वाला तुझा, हा त्याचा. नेमका त्याने हा व्हाईट डबा घेतला. किती स्पेसिफिक सांगितलं होतं मी तुला. तर काय करणार, मला त्याने पाठवलं रिसेप्शनिस्ट कडे आणि घेतला डबा. तरी मी त्याला विचारलं, बाबा त्यात काही होतं का? नाही म्हणाला. डिरेक्टली कसं विचारणार ना की या चिठ्ठी होती का? काय विषय वाढवला नाही, पण मग म्हणजे चिठ्ठी नव्हती ना. ओ, म्हणून भेटायला ये असं चिठ्ठीत लिहिलंय. कारण ती जयंतने लिहिली आहे, ती पण तनूसाठी. सई, नाही नाही, तेच तर सांगते. सकाळी इतकी घाई झाली ना की चिठ्ठी लिहिणंच नाही झालं. थँक गॉड, नाहीतर गोंधळ झाला असता ग. आय नो. तू रात्री मशरूम सूप पिशील आज? आवडेल, पण तू बनवणार नाहीयेस ना, तनू बनवेल. राईट? काय रे, एवढं वाईट बनवते का मी? आता बघ, तुला मी कॉफी देते का? दे ना यार. नाही, कॉफी नाही, प्लीज 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 कॉफी दे ना प्लीज. देते, जा रूम मध्ये जाऊन बघ. बाकी काही नाही तर कॉफी छान बनवतेस बघ. सी यू. नशीब विश्वाला जयंतच्या चिठ्ठीबद्दल काही कळलं नाही, नाहीतर फार महागात पडली असती मला ही चिठ्ठी. आणि तनू आणि जयंतची #तनू जयंत की लव्ह स्टोरी सुरू होण्याआधीच संपली असती. नाही 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 नाही, असं काही झालं नाहीये.
जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता मला फक्त तनूला कन्व्हिन्स करायचंय की त्या कॅफेमध्ये त्या वेळेला पोचायचंय आणि जयंतला भेटायचंय. अरे वा, मग आपण आज कुठे बाहेर जाऊ शकतो का? नाही, आज मला शॉपिंगला जायचंय. आज नको प्लीज. ओ, मग मी आणि तनू घरी बसून गप्पा मारू का? नाही, तू आणि तनू घरी गप्पा मारत बसू शकत नाही. कारण मी काय एकटी नाही जाते शॉपिंगला, माझ्यासोबत तनू सुद्धा येते. त्यामुळे तू आज घरीच आराम कर. आम्ही दोघी जणी जाऊन येतो ना शॉपिंगला. मग मी तुमच्या बरोबर येऊ का? अरे बापरे, आज कसं काय एकदम? नाही, आणि तू नको येऊस बाबा आज. तू काय करतोस माहितीये का, ते माझ्यासोबत शॉपिंगला येतोस आणि मग असं घाई करतोस. नको, मला शांततेत शॉपिंग करायची आहे. आम्ही जाऊन येतो शॉपिंगला प्लीज. ठीक आहे, फाईन. थँक्यू.